कल्याण डोंबिवली महापालिकेत नाराजीमुळे झालेली बंडखोरी शमवण्यात भाजपला अपयश आलंय। स्थानिक जुन्या कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपमध्ये बंडखोरीची ठिणगी पडली। राष्ट्रवादीतून भाजपात आलेले अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड हे पक्ष तोडत असल्याचा आरोप या बंडखोरांनी केलाय। पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याने भाजपमधील तब्बल 10 जणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले। हे अर्ज मागे घेण्यासाठी भाजपने कार्यकर्त्यांची समजूत काढली, मात्र बंडखोरांची अर्ज मागे घ्यायला नकार दिलाय। त्यामुळे कल्याण पूर्वमध्ये भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। पूर्वीपासून सांगितलं गेलं होतं की सर्वे होणार आहे आणि त्या सर्वेमध्ये ज्याचं नाव येईल त्याला तिकीट मिळणार आहे, परंतु अशा काही लोकांना तिकीट मिळाले ज्यांनी पक्षात प्रवेश सुद्धा नाही केला। आदल्या रात्री बोलून त्यांना एपी फॉर्म देण्यात आलेले आहेत। तर हा कोणता सर्वे, हा कोणी केला, तर ह्याबद्दलची माहिती आम्हाला जोपर्यंत वरिष्ठ नेते देत नाहीत तोपर्यंत आमचं काम असंच बंद राहणार आहे। आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत, भाजपच्या संघटनेसाठी झटणारे कार्यकर्ते आहोत, आम्ही भाजपतच राहणार आहोत। परंतु जोपर्यंत आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर मिळत नाही तोपर्यंत एकही कार्यकर्ता या कुठल्याही प्रभागांमध्ये काम करणार नाही। आमचे स्थानिक अपक्ष आमदार जे आताच भाजपमध्ये आलेत त्यांच्यावर आहे की त्यांनी जवळपास 24 मधून 20 वॉर्डांमध्ये बाहेरचे आयात उमेदवार त्यांनी इथं ठेवलेले आहेत आणि त्याच्यामधनं जवळपास 14 ते 15 कॅन्डिडेट त्यांच्या एकदम खास जवळचे आहेत किंवा एकदम त्यांचे नातेवाईकमधले आहेत। तर आमचा त्यांच्यावरच आरोप आहे की आमच्या जुन्या कार्यकर्त्यांवर त्यांनी एक अन्याय केलेला आहे। जे आरोप करतात हे फक्त पैसे घेऊन प्रसिद्धीसाठी आरोप करतात, इतर याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे। माझ्या मतदारसंघात चांगले उमेदवार दिलेले आहेत, माझ्या पक्षाने चांगला सर्वे करून दिलेला आहे, कारण माझे जवळजवळ 10 लोकांना तिकीटं मिळालेली नाहीत। तरीसुद्धा मी पक्षावरती विश्वास ठेवून, पक्षाच्या सर्वेवरती, कोर कमिटीवरती विश्वास ठेवून मी नाराज झालो नाही आणि जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना 100% निवडून आणण्याचा प्रयत्न करणार।